दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त पुण्यातील शिवसेना बाळासाहेब भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शिवसेना नेत्या व आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाची उणीव आजही प्रकर्षाने जाणवत असल्याचे अधोरेखित केले। आज अजितदादा पवार यांची 67वी जयंती आहे आणि या निमित्ताने पुण्यातल्या बाळासाहेब भवन या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाच्या मध्ये त्यांना आम्ही आदरांजली व्यक्त केलेली आहे। आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज लेख लिहून आणि सर्व पक्षाच्या माध्यमातून ठिकठिकाणी अजितदादा पवार यांना आदरपूर्वक नमस्कार सगळ्यांनी केलेला आहे। पुण्यात विशेषतः त्यांची उणीव यासाठी जाणवते की दर आठवड्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी किंवा शनिवारी बैठक घेऊन ते अनेक विषयांचा आढावा घेत होते। सन्माननीय सुनेत्राताई पवार या त्यांच्या पश्चात धोरण सांभाळत आहेत, पण तरीही जेवढं बारीक लक्ष अनेक ठिकाणी असायला पाहिजे त्याच्यामध्ये अष्टावधानी पद्धतीने दादांचं काम चालत असायचं। खूप वर्ष राजकारणात काम केल्यामुळे त्यांचा एक दरारा होता आणि महायुतीत काम करायला लागल्यापासून देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या 3 नेत्यांनी मिळून महाराष्ट्रामधलं सगळं राजकारण बदलून दाखवलेलं होतं। विशेषतः शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आता सरकारने केलेली आहे, त्याचाही त्यांना विशेष आनंद झाला असता आणि मलाही माझ्या या सगळ्या कालखंडामध्ये 2002 पासून ते आत्तापर्यंत ते सत्ताधारी पक्षात असतील, आम्ही विरोधी पक्षात असू किंवा आम्ही सगळे मिळून सत्ताधारी पक्ष म्हणून काम करत असू, अशा विविध भूमिकांमध्ये गेली 24 वर्ष त्यांच्याबरोबर मी जिल्हा नियोजन कमिटीमध्ये सहभागी झालेली आहे। त्यामुळे त्यांची उणीव आम्हाला विशेषतः जाणवते, परंतु महायुतीच्या माध्यमातून विकासाचं काम सातत्याने चालू राहील आणि विशेषतः विद्यार्थी जे आंदोलन करत आहेत त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार उत्तम पावलं याच अधिवेशनामध्ये उचलेल अशी मला खात्री वाटते।